नमस्कार, श्री स्वामी समर्थ। माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। सबसे बडा गुरु, गुरु से बडा गुरु का ध्यास। स्वामी भक्तांनो, आता लवकरच 29 जुलैला गुरुपौर्णिमा येत आहे। गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांना गुरु करायचं आहे। तर स्वामी समर्थ महाराजांना त्या दिवशी गुरुपद द्यायचं, कोणता मंत्र म्हणायचा त्या दिवशी, कोणती प्रार्थना करायची, हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। म्हणून व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। गुरु म्हणजे आत्मज्ञानाचा प्रकाश देणारा श्री स्वामी समर्थ महाराज अशा सर्वोच्च गुरुतत्वाचे प्रत्यक्ष स्वरूप आहे। त्यांच्या चरणी गुरुपद देणं म्हणजे जीवनातील सर्व अडथळ्यांना पार करून आत्मिक उन्नतीचा मार्ग स्वीकारणं। आपण गुरुपद म्हणजे काय आणि ते श्री स्वामी समर्थ महाराजांना कसं द्यावं, त्यासाठी कोणता मंत्र म्हणावे, याविषयी मी सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आज लगेच सबस्क्राईब करा। चला, आता गुरुपद म्हणजे काय ते आधी जाणून घेऊया। तर गुरुपद म्हणजे एखाद्या सद्गुरूंच्या आध्यात्मिक आधिपत्याखाली शरण जाणे आणि त्यांना आपलं जीवन मार्गदर्शन म्हणून मानून विश्वासाने त्यांच्या चरणी आपलं जीवन समर्पण करणे। गुरुपद देणं म्हणजे केवळ एक विधी नव्हे, तर ती एक जीवनशैली असते। तर या पदाच्या माध्यमातून शिष्य आपल्या गुरुला पूर्णतः समर्पित होतो। आता गुरुपद देणं म्हणजे गुरूंना स्वीकारणं, गुरुपद देणं म्हणजे अहंकाराचा त्याग करणं, नम्रतेने शरण जाणं गुरूंना, गुरूंच्या आज्ञेमध्ये जगणं, नाम, ध्यान, सेवा आणि श्रद्धा यामध्ये प्रगती करणं। आपल्याला गुरु पौर्णिमेच्या दिवशी स्वामी समर्थ महाराजांना गुरु करायचं आहे। पण सगळ्यात आधी श्री स्वामी समर्थ महाराज कोण आहेत हे माहिती करून घेऊया। भक्तांनो, श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तावतार आहेत। ते अक्कलकोटमध्ये येथे सर्वसामान्यांच्या जीवनात दिव्यतेचा त्यांनी प्रकाश देणारे ते सद्गुरू होते आणि आहेत। त्यांनी कोट्यावधी लोकांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन घडवून आणलं। त्यांच्याकडे आलेल्या प्रत्येक व्यक्तीला त्यांनी योग्य दिशा दाखवली। त्यांच्या चरणी गुरुपद देणं म्हणजे मुक्तीचा मार्ग स्वीकारणं। मनुष्याच्या जीवनात गुरु हा दीपस्तंभ असतो, तसंच जीव आणि शिव यांचं मिलन घडून आणणारा हा गुरु साक्षात परब्रह्म। आता गुरुपद का द्यावं? श्रीमंत असो किंवा गरीब असो, शिक्षित असो अशिक्षित असो, प्रत्येक जीवाला जीवनामध्ये गुरूंची आवश्यकता असते। जेव्हा एखाद्या जीवाला आत्म्याची ओढ लागते आणि तो जीवनामध्ये स्थैर्य, शांतता आणि मुक्तीच्या दिशेने वाटचाल करू इच्छितो, तेव्हा त्याने योग्य सद्गुरू शोधावा आणि त्यांच्या चरणी गुरुपद द्यावं। तर गुरुपद घेतल्याचे काय फायदे आहेत? तर आध्यात्मिक मार्गदर्शन मिळतं आपल्याला आपल्या गुरूंकडून, जीवनामध्ये शांती आणि समाधान आपलं वाढतं, कर्मबाधा कमी होतात, आपलं चित्त असतं ते शुद्ध होतं आणि आपल्याला नामस्मरणाची गोडी लागते। स्वप्नामध्ये आपल्याला मार्गदर्शन मिळतं आपल्या गुरूंकडून। श्री स्वामी समर्थ महाराजांना आता गुरुपद कसं द्यावं? तर श्री स्वामी समर्थ हे जरी 1878 मध्ये त्यांनी समाधिस्थ झाले असले तरी ते आजही सूक्ष्म स्वरूपात कार्यरत आहे। भक्तांच्या भावनेनेच ते आकर्षित होतात। त्यामुळे गुरुपद देण्यासाठी त्यांच्याकडे कोणत्याही मानव गुरुकडे जाण्याची आवश्यकता नाहीये। भक्ती, भाव, श्रद्धा, नम्रता आणि अंतःकरणातील आर्त पुकार हा पुरेसा असतो। गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला स्वामींना गुरुपद द्यायचं आहे। मग त्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करायचं, स्वच्छ वस्त्र परिधान करा, स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती किंवा फोटो हा स्वच्छ पाटावर आपल्याला स्थापित करायचा आहे। स्वामींच्या मूर्तीवर आपल्याला पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि नंतर मग शुद्ध पाण्याने आपल्याला स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करायचा। अभिषेक केलेलं पाणी आपल्याला थोडा वेळ बाजूला ठेवून राखायचं आहे आणि जर समजा फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्या। स्वामींचं पंचोपचाराने पूजन करायचं। स्वामींना फुलं अर्पण करा, हार अर्पण करा, अक्षदा, चंदन, हळद, कुंकू अर्पण करा। त्या दिवशी स्वामींना हिना अत्तर लावा। नैवेद्य म्हणून फळे अर्पण करा, खडी साखर किंवा दूध किंवा घरी बनवलेला सात्विक प्रसाद असेल तो अर्पण करा स्वामींना त्या दिवशी। श्री स्वामी समर्थ या नामाचा जप किमान 108 वेळा त्या दिवशी जप करा। स्वामींची आरती करा, गुरूंची आरती करा, प्रार्थना आणि शक्य असल्यास स्वामींच्या चरित्राचं वाचन करा। स्वामी चरित्र सारामृत
हे 1 ते 21 अध्यायाचं त्या दिवशी गुरुपौर्णिमेच्या दिवशी एकाच बैठकीमध्ये संपूर्ण एक पारायण करा त्या दिवशी. आणि शेवटी आपल्याला स्वामींच्या चरणी नमस्कार करून आपल्याला कृपेची प्रार्थना करायची. आता नंतर मग आपल्याला हातामध्ये एक नारळ घ्यायचं, फूल घ्यायचं, असं हातात नारळ घ्यायचं, फूल, आणि स्वामींना प्रार्थना करावी की स्वामी महाराज तुम्हीच माझे मायबाप आहात, तुम्हीच माझे बंधू सखा, सर्व काही तुम्हीच आहात. आजपासून तुम्ही माझे गुरु, आजपासून तुम्ही माझा सांभाळ करा. माझं जीवन, माझी सेवा, माझी प्रार्थना, माझा देह, सर्व काही तुमच्या चरणी मी अर्पण करतो. मी तुमचा शिष्य आहे, कृपया आम्हाला तुमचा शिष्य म्हणून स्वीकारा, अशी विनंती करा स्वामींना, अशी प्रार्थना करा. आणि मग आपल्या हातातील नारळ आहे ते स्वामींच्या चरणी जवळ ठेवा. आपण स्वामींच्या मूर्तीवर आधी पाण्याने अभिषेक केला होता, ते पाणी आपण बाजूला ठेवलं होतं. मग त्या पाण्यातलं एक पळीभर पाणी घ्यायचं आणि आपल्या उजव्या तळ हातामध्ये घ्यायचं. ते पाणी, अभिषेक केलेलं पाणी, ते आपल्या उजव्या तळ हातावर पळीभर पाणी घ्यायचं आणि नंतर मंत्र म्हणायचा. तर तो मंत्र काही असा आहे: अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम श्री स्वामी समर्थ पादोदकम तीर्थ जठरे धारयाम्यहम शिरसा धारयाम्यहम. हा मंत्र म्हणून ते तीर्थ प्राशन करायचं. असं करून आपण स्वामींना गुरुपद द्यायचं. कुटुंबातील प्रत्येकाने स्वामींना गुरुपद द्यावं. त्या दिवशी गुरुपौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक स्वामी भक्ताने त्या दिवशी स्वामी समर्थ मंत्राचा जप 11 माळी जप करा. नंतर त्या दिवशी स्वामी चरित्र सारामृत हे पूर्ण एक पारायण करावं. स्वामी सेवा करावी. काही ठिकाणी गुरुमंत्र गुप्तपणे दिला जातो, पण आपल्याला स्वामींनी दिलेला गुरुमंत्र आहे श्री स्वामी समर्थ, हा मंत्र त्या दिवशी जप करा. अगदी श्रद्धेने जप करा. गुरुपौर्णिमा हा दिवस आपल्या गुरूंचा दिवस आहे. आपल्या गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. आपण जर स्वामींना गुरुपद दिलं तर इतर दुःखी व्यक्तींच्या आयुष्यात स्वामींना पोहोचवण्याचं काम करायचं आहे. स्वामींना गुरुपद दिल्यापासून स्वामीच आपले गुरु, स्वामीच आपले माता पिता बंधू, सर्व काही स्वामीच आहेत. या गोष्टींची आपण पदोपदी जाणीव ठेवून पुढे तन मन वाणीद्वारे जेवढी आपल्याला स्वामी सेवा करणं शक्य होईल तेवढी सेवा करावी. भक्तांनो, गुरुपौर्णिमा हा दिवस आपल्या गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. म्हणून स्वामींची जेवढी जास्त सेवा होईल, नामस्मरण जेवढं जास्त करता येईल तेवढी सेवा करावी. जर तुमच्या घरात स्वामींचा फोटो किंवा मूर्ती नसेल तर त्या दिवशी घेऊन या, आताच घेऊन या. आपण जेव्हा स्वामींना गुरुपद देऊन गुरु केलं तेव्हापासून आपण जे काही चांगलं वाईट कर्म करतो ते सगळं स्वामी बघतात. आपले चांगले वाईट कर्म याच्याकडे स्वामींचं लक्ष असतं. म्हणून शक्य झाल्यास चांगले कर्म करण्याचा प्रयत्न करावा. आपल्या आयुष्यामध्ये सर्वात पहिले गुरु आपले आई वडील असतात. नंतर आपले शिक्षक आपले गुरु असतात. आपल्याला ज्यांच्याकडून काही शिकायला मिळतं ते आपले गुरु असतात. देवाला गुरु मानणं हे आपलं भाग्यच आहे. आपण या जगामध्ये खूप भाग्यवान आहोत की आपण स्वामींना गुरु करणार आहोत. तरी गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामींना गुरु अवश्य करा. भक्तांना, तुम्ही मागच्या वर्षी पण गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामींना गुरुपद दिलं, तुम्ही स्वामींना गुरु केलं. मग आता या वर्षी पण आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामींना गुरु करायचं आहे. मागच्या वर्षी तर तुम्ही गुरुपद स्वामींना गुरु केलं, मग या वर्षी पण गुरुपौर्णिमेच्या दिवशी पुन्हा तसंच आपल्याला स्वामींना गुरुपद द्यायचंय. आपल्याला, आपण स्वामींचे शिष्य आहोत, आपल्याला स्वामींना गुरु करायचं आहे. आता या वर्षी आपल्याला गुरु करायचं आहे. भक्तांनो, तुमच्यासारखे भाग्यवान या जगात कोणीच नाहीये, कारण आपण स्वामींना गुरु करणार आहोत. स्वामींचे आपण भक्त आहोत. आपण खूप भाग्यवान आहोत. गुरुपौर्णिमा हा खूप शुभ दिवस आहे. त्या दिवसापासून ज्यांना स्वामींची नित्य सेवा करायची असेल, ज्यांना इच्छा असेल स्वामींची नित्य सेवा करायची, त्यांनी गुरुपौर्णिमेच्या दिवसापासून नित्य सेवा सुरू करावी. नित्य सेवेमध्ये रोज 3 अध्याय, स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे रोज 3 अध्याय, असं 7 दिवसात एक पारायण पूर्ण होईल. 1 ते 21 अध्यायाचं आहे ते पोथी. रोज 3 अध्याय वाचायचे. 3 करत 7 दिवसात एक पारायण होईल. पुन्हा 8व्या दिवसापासून पुन्हा 1 2 3 4 5 6 असं हे स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे रोज 3 अध्याय वाचायचे आणि रोज 11 माळी जप.
कमीत कमी एवढी तरी सेवा नित्यसेवेमध्ये करावी. ही सेवा केल्याने कोणतंही अडकलेलं काम आपलं पूर्ण होतं आणि आपली इच्छा नक्की पूर्ण होण्यास मदत होते. स्वामी समर्थ स्वतः म्हणायचे की जो मला गुरु मानतो त्याच्या पाठीशी मी सदैव उभा आहे. त्याचा योगक्षेम मी स्वतः चालवतो, त्याचं संकट मी दूर करतो आणि त्याला आत्मसाक्षात्कारापर्यंत नेतो. भक्तांनो, गुरुकृपेने जीवनात चमत्कार घडतात. म्हणून गुरु पौर्णिमेच्या दिवशी स्वामींना गुरु करा आणि आपलं जीवन धन्य धन्य करा. आता गुरुपद घेतल्यानंतरचं जीवन कसं असतं बघा. गुरुपद घेतल्यानंतर जीवनात काही विशेष आपल्याला शिस्त पाळायची असते. हे केवळ विधी नव्हे तर तो एक जीवनाचा मार्ग आहे. गुरुपद घेतल्यानंतर पालन करण्याच्या काही गोष्टी आहेत. तर रोजचा नियमबद्ध नामस्मरण करायचं. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा जप करा. शक्य असल्यास 11 माळी जप करा. सकाळ संध्याकाळ किमान 15 मिनिटं ध्यान करा. गुरूंचा आदर करा. स्वामींच्या फोटोला किंवा मूर्तीला रोज नमस्कार करा. त्यांच्या चरणी सेवा करा. स्वच्छता, अन्नदान आणि ग्रंथ वाचन हे रोज नित्य सेवेमध्ये येऊ दे. हे आपल्याला आजीवन करायचं आहे. खोटं बोलणं, दुसऱ्याला दुखवणं, अहंकार हे सर्व टाळायचं आहे. प्रेम, क्षमा, नम्रता, सहकार्य यांचा अंगीकार करा. प्रत्येक संकटात स्वामींना गुरु मानून निर्णय घ्या. स्वामी काय सांगतील असा विचार करून आचरण करा. स्वप्नामध्ये किंवा अंतःकरणातून मार्गदर्शन होईल. गुरुपद घेणाऱ्यांवर स्वामींचा काय प्रभाव पडतो ते ऐकूया आता. तर आपण स्वामींना गुरु केलं तर मानसिक शांतता वाढते. घरामध्ये वादविवाद कमी होतात आणि नकारात्मक विचार निघून जातात आपल्या मनातील. चमत्कारिक संरक्षण मिळतं. मृत्यूची भीती नाहीशी होते. गुरुपौर्णिमा वर्षातील सर्वोत्तम खूप पवित्र दिवस आहे. भक्तांनो, शक्य असल्यास स्वामींच्या मंदिरामध्ये जाऊन त्या दिवशी दर्शन घ्या आणि आपलं जीवन धन्य धन्य करा. माझी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तुम्ही फक्त व्हिडिओ बघतात, सबस्क्राईब करत नाही. आणि एक लाईक नक्की करा. स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर सदैव राहो ही स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते. सर्व स्वामी भक्तांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ.